बराच वेळ झाला आहे, 9ला फक्त 10 मिनटं कमी आहेत. ऑफिसवाल्यांची गाडी आलेली आहे घरी आणि मी अजून इथेच आहे. बिचारे दमून भागून आले तरी आपलं काम उरकत नाही. त्याच्यामुळे ह्या कामामध्ये घरच्यांचा सुद्धा सपोर्ट असणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण घरच्यांचा सपोर्ट असेल तर आपण खूप काही इकडे तिकडे वेळ मॅनेज करून करू शकतो. तुम्हाला असं वाटतं ना? तुमच्याकडे साडी जर फॉल पिको अर्जंटची आली तर तुम्ही कसं मॅनेज करता, किंवा सणावाराला घरचं सांभाळून शॉपचं आपल्या बिझनेसचं कसं सांभाळता, हे सुद्धा मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. सो तुम्ही मला तसा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता की तुम्ही कसं मॅनेज करता. नेहमी मलाच विचारता ना, आता मी तुम्हाला विचारते तुमचा रुटीन तुम्ही कसं मॅनेज करता. आणि हो, प्रत्येक ताईने मला सांगायचं आहे, अजिबात लिहायला लागते म्हणून कंटाळा करायचं नाही. नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा सगळ्या. बऱ्याच वेळेला तुम्ही विचारलेला प्रश्न, ताई अर्जंटची साडी आली तर तू काय करते, तर त्यासाठीचा व्हिडिओ शेअर करते की तुमची ताई अर्जंटची साडी आली आणि हाताखाली साडीवाल्या मॅडम नसतील अवेलेबल किंवा कोणीच नसेल तर काय जुगाड आपण करतो. सो आता ही साडी जी आहे ती खूप अर्जंटची आलेली आहे आणि खरंच साडीवाली मॅडम नाही आहे आमची, आणि ब्लाऊजसुद्धा हा अर्जंटचाच आलेला आहे. तर काय करावं हा प्रश्न तर मोठा होताच. त्यासाठी इथल्या इथेच मी ब्लाऊज शिवेपर्यंत, कारण तर ब्लाऊजसुद्धा अर्जंटचं होतं, ते जस्ट मी शिवून घेतलेलं आहे. आता जस्ट शिवले, अजून त्याला फिनिशिंगचं काम बाकी आहे. हे ब्लाऊज आहे, प्रिन्सेस कट पॅडेड ब्लाऊज आहे, स्लीवलेस ब्लाऊज आहे आणि खूप सुंदर असा पॅच काढलेला आहे, बटरफ्लाय काढलेला आहे, अर्धा बटरफ्लाय अर्धा इकडे फ्लावर्स पेंटिंग काढलेलं आहे. थ्रेड वर्क आहे, मशीनचं हे एम्ब्रॉयडरी आहे, तो छान वाटतो. त्याचं फिनिशिंग करायचं आहे आणि त्याच्यावरची ही साडी आहे. साडी खूप सुंदर आहे आणि छान वाटतो आहे कलर पण याचा, डिझाईनसुद्धा खूप सुंदर आहे. सो ही अर्जंट त्यांना फंक्शन आहे म्हणून साडी द्यायची आहे आणि त्यात मी बाहेर गेलेली, ती आलेली आहे. वेळेत आल्या घरी टेकते तोपर्यंत मला कॉल आलेला आहे क्लायंटचा की मला साडी हवी आहे म्हणून. आणि अर्जंटमध्ये आता करायचं काय, तर आता मशीनवरतीच फॉल मी लावत आहे. सगळ्यात अगोदरची डिझाईन बघते, उलटी सुलटी कुठून आहे. हा सरळ भाग आहे, हा उलटा भाग आहे. आता पिकोचं माझ्याकडे इथे काहीच नाही आहे ॲक्च्युली माझ्याकडे मशीन पाठीमागे पिकोची, पण तिथे मी आता ती पॅक करून ठेवली आहे. फॉलवाल्याच आहेत दोघीजणी माझ्याकडे, त्याच करतात ते सगळं काम. पण ऐन वेळेला मग असं वाटतं आपण ती मशीन पॅक केली नसती ना, बरं झालं असतं. पण सगळंच होत नाही ना आपण एका हाती करायचं म्हटलं की, म्हणून फॉलचं काम मी बाहेरच देते, स्वतःवरती काही घेत नाही. बाबा फॉल घेऊन जा आणि ते करून मला आणून द्या. तर ह्याला आता मशीनवरतीच मला टीप मारून घ्यावी लागेल. सो अगदी बारीक अशी आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. 5 इंचाला पण कमी, बघा असं फोल्ड करायचं आहे आणि बारीक टीप मारायची आहे. आता हे क्लायंट ॲडजस्ट करणार आहे म्हणून मी ही ऑर्डर घेतली, कारण त्यांना मी विचारलेलं की साडी पण आहे का फॉल पिकोची, तर त्या मला साडी नाही आहे, साडी तो मेरा रेडी आहे, बस ब्लाऊज ही स्टिच करणार आहे. आणि जेव्हा त्यांनी मला कॉल केला साडी घेऊन येताना, ब्लाऊज घेऊन येताना, तेव्हा साडी पण आहे सांगितलं आणि वेळ खूप कमी होता, त्याच्यामुळे मलाही आता पर्याय नाही आहे. मग त्या म्हणतात ठीक आहे, जैसे हो पाएगा वैसे आप करो. कारण क्लायंटला सांगून सोडून गोष्टी केलेल्या कधी पण चांगल्या, आता नंतर खूप राडे करतात क्लायंट. असंच का तसंच का, पण आपले सगळेच क्लायंट खरंच खूप समजून घेणारे आहेत आणि खूप छान आहेत की बाबा त्यांना माहीत आहे होत असेल तर मी त्यांना अर्धवट काम कधीच देत नाही. अगदीच खरंच काही पर्याय नसेल त्यावेळेला हे आहे, पण खूप बारीक टीप मारल्यामुळे त्याचं फिनिशिंग पण खूप छान दिसतो. अजिबात ओढायचं नाही याला, कॉटनचा कपडा असल्यामुळे, सॉफ्ट कॉटन आहे, मलमल कॉटन, तर ओढू शकतं तो न ओढता व्यवस्थित टीप मारायची. टीप मारून झाली, आता पुन्हा ह्याला चेक करते उलटं कुठलं सुलटं कुठलं, कारण गडबडीमध्ये धडाचं काम न होता उलटंच होतं. या साईडला आपल्याला फॉल लावायचा आहे, तर फॉल मी मात्र पूर्ण पाणी मारू वॉश करून घेतला आणि त्याला आपल्या स्टीम प्रेसनी सुकवून घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला इथे लावायचा आहे. गडबडीमध्ये एक साईडचं उलटंच झालेलं आहे टीप फॉलची, आणि ती पुन्हा तर फॉल लावताना बघा मशीनवरती एक साईड मी लावणार आहे. विथभर कपडा सोडायचा आहे फॉलसाठीचा, हे पहा थोडा कपडा तुम्हाला सोडायचा आहे, जास्त थोडा सोडायचा तर सोडू शकत विरवीत वगैरे, पण मी असं लावते म्हणजे तो फॉल प्लेटच्या वरती येत नाही. आपल्या आपण जो पदर घेतो फ्लिप करून तिथे प्रॉब्लेम होत नाही. प्रॉपर ही टीप इथे मारून घेते. इथे आम्ही पिको करतो, पण आता जसं मी तुम्हाला म्हटलं की पिको करणं शक्य नाही आहे आता इथे, तो टीप मारून घेते. टीप मारल्यानंतर तुम्हाला एकदा जवळून दाखवते याचा लुक कसा येतो. हे बघा दोन्ही काठ व्यवस्थित ठेवलेले आहेत आणि अगदी काठावरती टीप मारून घ्यायचे आहे, ज्यामुळे आपल्याला साडीचं फिनिशिंग या पद्धतीने येणार आहे. दिसून येत नाही कलर परफेक्ट मॅचिंग असल्यामुळे, त्याच्यामुळे हा चालून जाणार आहे. सो कंटिन्यू करते आता हा साडीचा फॉल, आणि याला वरून हात शिलाई करावी लागेल. साडीला वन साईड मशीननी फॉल लावून झाला आहे, ब्लाऊजला सुद्धा हुकलूक करून झालेत. आता वरचा साईड जो आहे, वरची साईड साडीची, त्याला ना हेमिंग चालू आहे. म्हणजे आता ह्याला एमर्जन्सी बॉर्डर वगैरे असते याला तर टीप मारू शकले असते, पण साडी खूप नाजूक आहे त्याच्यामुळे वरून जर टीप मारली तर ती दिसून येईल आणि थोड्यासाठी आपलं काम गडबड होऊ शकते. सो एक थोडा वेळ लागेल मला, 10-15 मिनटं जातील आणि काम फिनिशिंग होईल. अगोदरच झालं असतं, पण
मध्ये 2-3 क्लायंट आले आणि त्यांच्या साड्या घ्याव्या लागल्या. तर इकडे बघा, ह्या टेबलवरती साड्या आहेत ना, ह्या 6 साड्या आहेत. त्या आत्ता आलेल्या आहेत 2 क्लायंटच्या, आणि खूप दिवस झाले त्यांना पण यायचं होतं, पण त्यांना काही वेळच मिळालेला नाही आहे आणि त्यांना यातच मुहूर्त लागला. असं होतं ना, ज्या दिवशी आपल्याला कोणाचाही डिस्टर्बन्स नको असतो कामाच्या ह्याच्यामध्ये, त्यावेळेला नेमकं कोण नाही कोण येतं आणि आपण ते अवॉइड पण करू शकत नाही. तर एक ताई आहे आपली, त्या ताईचे ब्लाऊज आपल्याकडेच असतात खूप वर्षापासून, सिंगर ताई आहे आपली ती. तर तिला आज वेळ मिळाला, येऊ का गं सरिता म्हणून तिने मेसेज केला. आता म्हणतं चला, तिला वेळ मिळाला आहे, थोडा वेळ येईल, पण ती पण बरोबर नेमकी टायमिंगमध्ये आली. सुई घुसते बघा किती गडबड करता करता, सवय झालेली असते, सेन्स थोडे आपले सेन्स कमी झालेले असतात सुई घुसून घुसून. पण जाणवतं ना थोडंसं लागलं की हाडापर्यंत जाते ना जेव्हा, तेव्हा कळतं अरे इच्छा सुई घुसली वाटतं. सो आता हे हातशिलाईचं काम पूर्ण करते आणि या मॅडमला कॉल केला, तर म्हणले एक 10-15 मिनटामध्ये या, होऊन जाईल माझं. तर त्या पण काहीतरी शॉपिंगसाठी बाहेर आहेत आणि त्यांनाही वेळ होईल. मग आता पुन्हा हे काम जे आहे, मी जाईपर्यंत त्यांना पुन्हा कॉल करणार. वेळेत जर त्यांचं होत असेल तर ते येतील, किंवा मग मी हे घरी घेऊन जाईल. आणि उद्या आहे संडे, संडेचं शॉप आपलं बंद असतं. पण आता काय करणार, सर्विस आपली कधी कधी सुरू ठेवायला लागते अशा वेळेला, कारण त्यांना उद्या दुपारी हे घालायचं आहे फंक्शनसाठी, आणि त्यासाठी हा एवढा आटापिटा चालू आहे. आणि वेळेत जर त्यांना आपण नाही देऊ शकलो तर पंचायत होते. म्हणजे सगळ्यांनाच गोष्टी सांभाळून नाही लागतात सगळ्यांच्याच. सो आता हे ब्लाऊज जे आहे ते रेडी झाले आणि साडी तयार होती आहे. बघा, तुम्हाला फॉलचे थ्रेड दाखवायचे असतील ना, जवळून दाखवतो. इतकं बारीक आणि नाजूक असा हा टाकायचं दिलेला आहे. बारीक सुईने जेव्हा तुम्ही फॉल कराल ना, तेव्हा खूप छान काम होतं बघा. प्रॉपर असा नाजूक टाका आहे, त्याने फिनिशिंग आपल्या साडीला येतं. इकडची टिप एवढी दिसून येत नाही आहे, पण इथे जर आपण टिप दिली तर ते खूप खराब दिसतं. कितीही अर्जंटचं काम असू दे, पण आपली क्वालिटी खराब गेली नाही पाहिजे हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे आपलं काम चांगलं राहतं आणि आपली सवयसुद्धा ती मेसी. तर फायनली साडीला फॉल लावून होत आलेला आहे. खूप गडबड झालेली आहे, कारण अजून घरी जाऊन स्वयंपाकसुद्धा आहे. बराच वेळ झाला आहे, 9ला फक्त 10 मिनटं कमी आहेत. ऑफिसवाल्यांची गाडी आलेली आहे घरी आणि मी अजून इथेच आहे. बिचारे दमून भागून आले तरी आपलं काम उरकत नाही. त्याच्यामुळे ह्या कामामध्ये घरच्यांचासुद्धा सपोर्ट असणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण घरच्यांचा सपोर्ट असेल तर आपण खूप काही इकडे तिकडे वेळ मॅनेज करू शकतो. तुम्हालाही असं वाटतं ना? तुमच्याकडे साडी जर फॉल पिकोला अर्जंटची आली तर तुम्ही कसं मॅनेज करता, किंवा सणावाराला घरचं सांभाळून शॉपचं आपल्या बिझनेसचं कसं सांभाळता, हे सुद्धा मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. सो तुम्ही मला तसा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता की तुम्ही कसं मॅनेज करता. नेहमी मलाच विचारता ना, आता मी तुम्हाला विचारते, तुमचा रुटीन तुम्ही कसं मॅनेज करता. आणि हो, प्रत्येक ताईने मला सांगायचं आहे, अजिबात लिहायला लागते म्हणून कंटाळा करायचं नाही. कधी टाईप करू, कधी लिहू आणि कधी सांगू, अजिबात चालणार नाही. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करते ना, तर मलाही थोडं शेअर करत जा की. फायनली साडी फॉल लावून झालेली आहे, खूप छान दिसत आहे. आणि अर्जंटची साडी आल्यानंतर आमचा हा गडबडीचं काम, गडबडीचं गोंधळ कसं असतं हे तुम्हाला मी आता शेअर केलेलं आहे. साडी खूपच सुंदर आहे खरं पाहायला गेलं तरी. बघा, खूप सुंदर दिसते. याचे गोंडे जे आहेत ते खूप छान आहेत ॲक्च्युअलमध्ये. नंतर ब्लाऊजसुद्धा रेडी झालेला आहे टुकलूक लावून. फ्रंट साईड, बॅक साईड, आणि ही साडी खूप सुंदर दिसते ना. सो अर्जंटचं काम आल्यानंतर आपल्याला अशा गोष्टी मॅनेज करायला लागतात. तर तुम्हाला त्या गोष्टींचा कसा अनुभव आहे ते सांगा आपल्याला. आणि चला मग आता पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये भेटायचंच आहे आपल्याला रोज, कारण मलाही असं वाटतं कधी दुसरा दिवस उजाडतोय आणि कधी मी तुमच्याशी भेटते, कधी तुमच्याशी बोलते. सवय होऊन गेली आहे ना आपल्याला एकमेकांची. पुन्हा भेटू, बाय.